एक रम्य सायंकाळ, मावळतीकडे झुकणारी सूर्यकिरणं, निसर्गरम्य उद्यान आणि त्या उद्यानातील कट्ट्यांवर बसून आपल्या आवडीची पुस्तकं वाचणारी विद्यार्थी-विद्यार्थिनी. ऑनलाईन लर्निंग आणि ई बुक्सच्या जमान्यामध्ये दुर्मिळ होत चाललेलं हे दृश्य आहे. शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानामधील. निमित्त होते महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवड्यानिमित्त विद्यापीठानं आयोजित केलेल्या 1 तास सामूहिक वाचनासाठी या उपक्रमाचं. महाराष्ट्र शासनानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा वाचन विषयक विशेष पंधरवडा राज्यभरात साजरा करण्याविषयी सूचना दिल्या होत्या. यानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. उद्यानातील सर्व कट्टे वाचकांनी भरून गेले होते. आपल्या आवडत्या पुस्तकाचं वाचन करून वाचनाचा मनमुराद आनंद लुटत ज्ञानार्जन केलं. अपेक्षेपेक्षा अधिक वाचक आल्यानं परिसरात खुर्च्या मांडूनही बसण्याची व्यवस्था ज्ञानस्रोत केंद्राकडून करण्यात आली. कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांनी शांता शेळके यांचे वडीलधारी माणसं, कुलगुरू डॉक्टर पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचे विकासाचे यशवंत युग, तर कुलसचिव डॉक्टर शिंदे यांनी सूर्यकांत मांढरे यांचे कोल्हापुरी साज हे पुस्तक वाचले. साहित्यिक, कथा, कादंबऱ्या, कविता यासह चरित्रात्मक आणि प्रेरणादायी पुस्तकं वाचण्याकडं युवा वाचकांचा कल असल्याचं दिसून आलं. या उपक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.